सिद्धिराज, या चिठ्ठीत बघा काय लिहिलंय. शांता दळवींच्या जीवाला धोका आहे. हे बघा. अहो अहो कोणी लिहिली असेल ही चिठ्ठी? मला तर काही कळतच नाहीये. शांता दळवींच्या जीवाला धोका आहे असं कोणीतरी लिहिलंय, पण कोणापासून? असं कोण करेल? आणि आजीचं कोणाशी काय वैर असेल? आजीची आजपर्यंत कधीच कोणाशी दुश्मनी नव्हती सिद्धिराज. मला ना काही कळत नाहीये. हो, आता आपल्या घरात एवढं सगळं चांगलं होतंय, आता कुठे घर झालंय, आई बाबा इतके खुश आहेत आणि त्यात हे सगळं. मला काय वाटतंय, कुणीतरी आपली चेष्टा करत असेल का? नाही, पण आपली चेष्टा कुणी का करेल? आजीला कुणी का त्रास देईल? मला काही कळत नाहीये सिद्धिराज. भावना 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 ऐक, शांत हो, पहिले शांत हो. आधी ही चिठ्ठी आपल्याकडे कशी काय आली ह्याचा विचार करायला पाहिजे. हो, पण मला खूप भीती वाटते. हो, तू नको टेन्शन घेऊस, मी आहे ना, काही नाही होणार. भावनाताई, काय झालं गं? जानू, जानू ही चिठ्ठी बघ ना, बघ ना. कुणीतरी लिहिलंय आपल्या आजीच्या जीवाला धोका आहे. कुणापासून मला काही कळत नाही. कुणी असं लिहिलं असेल अगं. सॉरी ताई, खरं तर तुझ्या या अवस्थेत मी तुला यातलं काहीच कळू द्यायला नको होतं. हे सगळं मीच सॉर्ट करायला हवं होतं. मी एकटी जयंतला जाब विचारायला गेलेही असते, पण मला बघून त्याचं डोकं आणखी फिरेल आणि तो आजीचं काय करेल हे सांगता येत नाही. म्हणून मला जिग्सची मदत घ्यावीच लागली. भावना तू इकडे थांब. जानवी तू प्लीज भावना जवळ थांब. मी नेमका हा काय मॅटर आहे ते सगळं बघून आलो. हो सिद्धिराज, तुम्ही प्लीज लवकरात लवकर जा आणि आजीला काही झालं नाहीये ना, प्लीज बघा आणि मला कळवत राहा काय ते. तू नको. हो जिग्स, तू नको काळजी करूस. मी थांबते ना भावनाताई जवळ. हा, तू जा बघ आजी कुठे येते. आणि मी काय म्हणते, आपण ना हे सगळं ना घरात कोणाला सांगायला नको. उगाच त्यांनाही टेन्शन येईल ना. हो हो, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तू भावना जवळ थांब. मी आजीला सुखरूप घेऊन येईन. मी वचन देतो तुम्हाला, काही नाही होणार, काही नाही होणार. हो, काही नाही. मला कळवत राहा. हो. काही हे बघ, नको पॅनिक होऊस. काही होणार नाही आपल्या आजीला. हा, काळजी करू नकोस. अरे महेश का कॉल करतोय आता? जाऊ दे. मरायला टेकलेली म्हातारी इतकी शांत कशी? की खरंच या अजूनही कोमात आहेत? काहीच कळत नाहीये मला. ठीक आहे आजी, आता मी तुला इथून सोडणारच. सोडतो हा. आजी, आता मी सोडणार आहे. बस आजी, खूप वेळ वाट बघितली मी. नाव आय हॅव नो अदर ऑप्शन. आता मी तुम्हाला सोडणारच. हा माणूस गप्प बसणार नाही आता. मला जिवंत राहायचं असेल, काहीतरी करावंच लागेल, नाहीतर संपलं सगळं. आजी, prepare to die. Goodbye. ऐका ना, एक्सक्यूज मी. तुम्ही इथे कुठे? माझी आजी आजी म्हणजे शांता दळवी याच हॉस्पिटलमध्ये चेकअप करायला आल्यात ना. शांता हो हो बरोबर. मी त्यांचं नाव मगाशी रजिस्टरला बघितलं होतं. अहो काय ना, आज खूपच गर्दी आहे हो. आणि काय त्यांचा नंबर यायला सुद्धा खूप वेळ लागणार आहे. आणि तसंही नाही नाही, मला सांगा कुठे आहेत त्या एक्झॅक्टली आता? त्या सेकंड फ्लोअरला. थँक्यू. सिद्धू दादा का जानू, प्लीज तू
एखादं गाणं म्हणशील का ग? तुझं गाणं ऐकल्यावर बरं वाटेल मला. ठीक आहे ताई, म्हणते गाणं. मी पहावे तू दिसावे पारणे या मनाचे फिटेना अंतरीची अंतरेही कातरीही सारी मिटेना हीच प्रीती हीच भीती वीण दोघातलीही तुटेना हीच कोडे रोज थोडे सोडवावी तरीही सुटेना आस मुकल्या जीवनाची आज खुलता कळीही खुलेना वाट चुकल्या या मनाची आज खुलता कळीही खुलेना. असंच तुझ्या मांडीवर पडून राहावं असं वाटतंय मला. तुझं गाणं ऐकलं आणि मन शांत झालं. जानू, आता सगळं छानच होणार आहे. माझं मन अजिबात शांत नाहीये ताई. आजीची खूप काळजी वाटतेय मला. शयन तिला काही करणार तर नाही ना? वाचवा वाचवा, कोणीतरी मला वाचवा. म्हणजे माझा संशय खरा होता. आजी कोमातून बाहेर आल्यात, त्या पूर्ण बऱ्या झाल्यात. आजी मी आलोय. सगळ्या प्लॅनची वाट लावली याने. आता हे सगळं माझ्यावरच येणार. जानू आधीच तिच्या घरच्यांना सगळं सांगायला निघाली आहे आणि आता आजी माझ्या बरोबर असताना असा ऍक्सिडेंट झालाय हे तिला कळलं तर ती नक्की माझ्यावरच संशय घेणार आणि अजिबात गप्प बसणार नाही. आप्पा एक गंमत आणलीये. ओळखलं काय पुस्तक? माझ्या लहानपणीचं गोष्टीचं पुस्तक. रोज रात्री जबरदस्ती मी तुम्हाला हीच गोष्ट ऐकवायला लावायची, मनूची गोष्ट. आप्पा आज मी वाचून दाखवू तुम्हाला. मनू एक गोड गोजिरी मुलगी जिच्यावर तिच्या बाबांचं खूप प्रेम. मनू की नाही बाबांची खूप लाडकी होती. मनू जे बोले ते बाबांसाठी ब्रह्मवाक्य. तर एके दिवशी काय झालं की मनूला तिच्या भावांसारखी तलवारबाजी शिकायची होती. घरातल्या सगळ्यांनी तिला वेड्यात काढलं पण बाबांनी समजून घेतलं. पण हो, बाबांनी तिला विचारलं, मनूताई तलवारबाजी शिकून तुम्ही करणार काय? मनू म्हणाली, बाबा मी तुमच्यासारखी शूर होणार, लढाईवर जाणार आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी करणार.